प्रकरणामध्ये शिंदेंचा नगरसेवक रमेश म्हात्रेला अटक झालेली आहे। नगरसेवक रमेश म्हात्रेला आज कोर्टामध्ये हजर केले जाण्याची शक्यता आहे। अटकेनंतर प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे रमेश म्हात्रे रुग्णालयामध्ये दाखल झालाय। डॉक्टर मारहाण प्रकरणी शास्त्रीनगर रुग्णालयामधल्या कर्मचाऱ्यांचा संप होतोय। सुनील जाधव आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। सुनील, विशाली, नक्कीच आपण पाहिलं गेलं तर काल सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास कल्याण झोन 3 पोलिसांनी रमेश म्हात्रे यांना ताब्यात घेतलं होतं। एकंदरीत पाहायला गेलं तर गेले 2 दिवसापासून अटक होत नव्हती, म्हणून या ठिकाणी डॉक्टर्स असतील, नर्स असतील, त्याचबरोबर शिवसेनेचे युवा नेता आदित्य ठाकरे, त्याचबरोबर रोहित पवार यांनी रुग्णालयात येऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांना तंबी दिली होती व आंदोलन सुरू होते। याच पार्श्वभूमीवरती पोलिसांनी काल 4 वाजता रमेश म्हात्रे यांना ताब्यात घेतलं होतं। मात्र ताब्यात घेतल्यानंतर त्यांना मेडिकलसाठी ज्या वेळेला सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आलं त्यावेळेला त्यांना त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर उच्च दाबामुळे व त्यांच्या बीपी वाढल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी उच्च दाबाचा त्रास झाल्याने त्या ठिकाणी रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं व त्यानंतर त्यांना पोलीस निगराणीत त्यांचा उपचार जो आहे तो सध्या त्या रुग्णालयामध्ये सुरू आहे। आणि एकंदरीत पाहायला गेलं तर एखाद्या आरोपीला अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात नेण्याची प्रक्रिया आहे। आज त्याचप्रमाणे रमेश म्हात्रे यांना कल्याण न्यायालयात नेणार असल्याचे सांगितले जात होते, मात्र त्यांची प्रकृती स्थिर नसल्यामुळे आज त्यांना कल्याण न्यायालयामध्ये हजर करणार की नाही हा प्रश्नचिन्ह आहे। कारण त्यामुळे त्यांना ऑनलाईन व्हीसी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कोर्टात हजर करणार असल्याची माहिती देखील एकंदरीत मिळत आहे। आपण पाहिलं तर गेले काही दिवसापूर्वी हो, धन्यवाद सुनील दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।